तुझ्या हातची प्यादी आम्ही, खेळ तुझा हा सगळा, तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तोडून पाश मायेचे, घेऊन श्वास मोकळा, सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. अगं तू वाट बघतेस हे माहिती असतं तर लवकरच आलो असतो. तुम्ही काय हवंय तुम्हाला? काय हवंय? अरे हे काय? काय झालं? माझा फोन बहुतेक आपोआप बंद झालाय. मीच तो स्विच ऑफ केलाय गाडीतून येताना. का? कारण आपल्या दोघांमध्ये मला हा मोबाईल अडथळा नको होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा संसार टिकला पाहिजे. का असं का बोलतेस? अगं तो टिकण्यासाठीच मी सिद्धेशशी लग्न केलंय ना. तरीही प्रयत्नपूर्वक तुमचा संसार टिकला पाहिजे. तुम्ही हल्लीच्या मुली उठसूट डिवोर्स घेत सुटता. थोडी सुद्धा तडजोड तुम्हाला मान्य नसते, थोडी ही जबाबदारीची जाणीव नसते, आणि सासू सासऱ्यांचं तर काही तुम्हाला करायचं नसतंच. एक मिनिट मम्मा, असं कसं बोलतेस ग तू? मी माझ्या सासू सासऱ्यांचं थोडं नाही केलं, पण त्यांनी मला अजिबात खपूनच घेतलं नाही. माझ्या सासूला तर मी तिच्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. मग अशा सासू सासऱ्यांशी कसं जमवून घ्यायचं सांग बरं. ठीक आहे, पण आता वेगळी राहतेस ना, मग निदान नवऱ्याशी तरी जमवून घे. अगं हे काय सांगतेस तू आता मला? का कुणास ठाऊक, पण माझ्या मनात एक अशी भीती आहे की तुमचा संसार फार काळ टिकणार नाही, किंवा कुणीतरी तो मोडायचा प्रयत्न करणार. कोण करणार आहे मोडायचा प्रयत्न? मला सांग तरी निदान. ते काही मला सांगता येत नाही, पण तुझ्या नवऱ्याला एकच सांग की हा आपल्या कसोटीचा क्षण आहे आणि हे तू लक्षात ठेवून वाग. ज्यांचा तुमच्या लग्नाला विरोध होता त्यांची सरशी कुठल्याही परिस्थितीमध्ये होता कामा नये. कळलं? काही काळजी करू नकोस मम्मा. प्राण गेले तरी मी सिद्धेशला सोडणार नाही, आणि त्याच्यापासून मला कोणीच हिरावू शकत नाही. तुझ्यापासून त्याला कोणी हिरावून घेतलं तर? मम्मी का अशुभ बोलतेस तू? आय डोंट लाईक दिस. मला खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपवतेस का तू? नाही ग, नाही बेटा, काही मी लपवत काही नाहीये. मिसेस कर्णिक, मी येतोय ना. बरं तू आता फोन ठेव. हा ठेव फोन. मी येतोय तुमच्या सोसायटीच्या मीटिंगला. हा सेक्रेटरी मॅमना तसं सांगा. हा सी यू. संध्याकाळी मी सोसायटीच्या मीटिंगला जाणार आहे. मी घरी नसणार आहे. ठरलं, एकदम पक्क ठरलं. काय सांगता काय मॅडम? हो, कालच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये सर्वानुमते एक डिसिजन घेण्यात आलाय की पुढच्या महिन्यातल्या इंटरनॅशनल ट्रेड फेअर करता डेलिगेट म्हणून तुम्हाला पाठवण्यात यावं. आय कांट बिलीव्ह दिस. यू हॅव टू बिलीव्ह इट. हे घ्या लेटर, रेकमेंडेशनचं लेटर आहे. ओ माय गॉड. काय झालं? एकाएकी गंभीर का झाला? 1 महिन्याची टूर आहे. हो, कमीच आहे. पर घाई होणार आहे. या देशातून त्या देशात, त्या देशातून या देशात. 1 महिना? अहो काय झालं 1 महिना करायला? नाही म्हणजे आमचं नुकतंच लग्न झालंय हो, आणि बायको 1 महिनाभर एकटी राहणार. अरे मग काय झालं? बायका काय एकट्या राहत नाही? मला विचार करायला वेळ मिळेल ना? अहो यात काय विचार करायचा आहे? मी कमिटीला तसं कळवून टाकलंय
की तुमच्याकडनं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. असं तुम्ही कळवून सुद्धा टाकलं? येस, कारण का ही वर्ल्ड टूर तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ती कशी? कारण या वर्ल्ड टूर नंतर तुम्ही आलात ना की तुम्हाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची पोस्ट मिळणार आहे. नाही ते ठीक आहे, पण 1 महिना म्हणजे मला जरा हिला विचारावं लागेल. अहो काय हिला विचारायला पाहिजे? बॉस तुम्ही आहात की ती? तो प्रश्न नाहीये, प्रश्न तिच्या सुरक्षिततेचा आहे. अहो तुम्हाला जर तिच्या सुरक्षिततेची एवढीच काळजी वाटत असेल ना तर तिला माहेरी पाठवा ना. तशी सोय असती तर किती बरं झालं असतं, पण तिच्या घरनं आमच्या लग्नाला विरोध होता. मग तुमच्या माहेरी पाठवा, म्हणजे तिच्या सासरी. तिथून तर आम्ही बाहेर पडलो. हे बघा, हे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहे ना ते तुम्ही स्वतंत्रपणे सोडवायचे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना हे तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने गौण आहेत. दे आर सेकंडरी. कॅन आय टेक माय वाईफ विथ मी? व्हॉट? मी बायकोला बरोबर घेऊ शकतो का? येस ऑफकोर्स, पण स्वतःच्या नाही. हा म्हणजे? ऑफिस तर्फे कोणीतरी असेल तुमच्या बरोबर. कोण? घाबरू नका, इतकं कोणी भीतीदायक नसेल तुमच्या बरोबर. पण कोण असेल ते तर सांगा ना. अच्छा, म्हणजे तुमचं वर्ल्ड टूर वर जाणं तुमच्या बरोबर कोण आहे यावर अवलंबून आहे? नाही नाही तसं नाहीये. कळलं मला, पण त्या व्यक्तीचं नाव अद्याप मलाही माहिती नाही. कळलं की सांगेन तुम्हाला. तुर्तास तुम्ही 1 महिन्यासाठी वर्ल्ड टूरला जाण्याची तयारी करा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच. अँड डोंट मिस इट, नाहीतर आयुष्यभरासाठी पश्चाताप करायची वेळ येईल. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू मॅम. रुजुता, सोनाली काय ग? रुजुता, आज माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय ग. काय झालं? मी आज सासूला उलटून बोलले. ओ एवढंच ना? काय ग तू पण. हे बघ, जरा शांत हो आणि शांतपणे सांग मला काय झालं. भाऊजी नाही येत ना घरी? नाही ग, तो नाही आलाय अजून ऑफिसमधून. तू बोल ना. काय नाही ग, माझी सासू आहे ना मला रोज संध्याकाळी ढिगभर वाती वाळायला देते आणि त्याच्यावरून काहीतरी खुरापती काढत बसते. आज मला म्हणतात कशा वाती वाळायला शिकवलं नाही वाटतं आईने कधी. मग मी म्हटलं उगाच माझ्या आईला कशाला मध्ये आणता. वाती वळण्याचा आणि माझ्या आईचा संबंधच काय. त्यांना म्हटलं आमच्याकडे वाती नाही वळत, इलेक्ट्रिकच्या समय आहेत. तर म्हणतात कशा हो हो मोठी लाडसाहेब भिंडस ना तू. तरी बरं तुझी आई आली होती आमच्याकडे 3-3दा पदर पसरून माझ्या मुलीला सून करून घ्या, सून करून घ्या. मी म्हटलं माझी आई नाही तुमचा मुलगा आला होता 3-3दा आमच्याकडे. रोज दारू पिऊन यायचा, धिंगाणा घालायचा, त्या शोले मधल्या धर्मेंद्र सारखं टाकीवर चढायचा, काय आरडाओरडा काय करायचा. म्हणे मैं तुम्हारी लिए जान दे दूंगा. त्यावर म्हणतात कशा अगं हट, तुझ्यासारख्या 56 पोरी होत्या रांग लावून दारात आमच्या रंग्याशी लग्न करायला. सोनाली मला एक सांग, तुझा नवरा आहे तरी कोण नक्की? अगं ते अजून मलाही कळलं नाहीये. कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतो तो. जो पक्ष त्याला 4 पैसे जास्त देतो त्यांच्यासाठी तो काम करतो. काय काम करतो? हेच धमक्या देणं, मारहाण करणं, एखाद्याला जागा खाली करून देणं. बापरे, हे सगळं लग्नाआधी तुला माहिती नव्हतं? अगं लग्नाआधी कोणाला काय कळतं ग. कोणता मुलगा कसा आहे ते. हिरोगिरी करणारा प्रत्येक मुलगा चांगलाच वाटायला लागतो. त्यातून 4 पावलं पुढे टाकून जो आपला हात पकडतो आपण मुली त्याला सर्वस्व देऊन मोकळं होतो. आणि मग असं कपाळाला हात लावून बसायची वेळ येते. तसंच झालं माझं. सोनाली शांत हो जरा. लग्नानंतर मला कळलं की याने एकदा जेलची हवा पण खाल्लेली आहे कुठल्या तरी मारामारीच्या प्रकरणात. मला खूप भीती वाटते का याची. आता ही माझी सासू काय चहाड्या करेल परमेश्वरालाच ठाऊक. चल निघते मी,
जस्ट तुझ्याशी शेअर करायला आले होते. अगं हो, थांब जरा, काहीतरी खाऊन जा, निदान पाणी तरी पी ना. नाही काही नको. माझी सासू आपल्या लेकाला फोन करत होती. मी तुझ्याकडून साखर आणायला म्हणून बाहेर पडले. अगं हो, साखर आणते म्हणून सांगून आलीस ना, हो. मग साखर तरी घेऊन जा निदान. नाही नको, मी निघते. आणि हो, मी आता जे काय बोलले ते कोणाला सांगू नका हा, नाहीतर घरी माझं जगणं मुश्किल होईल. ते आता होणारच आहे. तुम्ही आलात? काय ग, काय बोललीस तू आईला? मला सांगत होती ती फोनवरून. रुजुता, तू माझ्या बायकोला पूस लावतेस काय? काहीतरी उगाच बोलू नका. मग ही बया अशी कशी वागायला लागली एकाएकी? एकाएकी अशी कशी वागते म्हणजे काय? म्हणजे आजपर्यंत ती माझ्या आईशी कधी उलटून बोलली नव्हती. अचानक तिला वाच्याकडून फुटली. ती सुद्धा माणूसच आहे. मांजर सुद्धा कोपऱ्यात ढकललं ना तर चवताळूनच अंगावर धावतं. मग या मांजरीला तू दूध पाजत जाऊ नकोस. माझ्या बायकोला माझ्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध भडकवायचं नाही. एक्सक्यूज मी, एकतर तुम्ही माझ्याशी अशा भाषेत बोलू नका. माझी परवानगी नसताना सरळ माझ्या घरात घुसता बिनधास्तपणे आणि माझ्याशी असं उर्मटासारखं बोलताय, हे मी खपवून घेणार नाही. मग तू ही ऐक, या पुढे जर माझी बायको माझ्या आईला उलटून बोलली तर त्याबद्दल मी तुला जबाबदार समजेन. हो काय बोलताय हे तुम्ही? तुला देणे ठेवून. एक मिनिट. आय एम सॉरी, पण मला तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं नाहीये, पण तुमच्या बायकोशी जरा माणसासारखं वागा. जगात कायदे कानून नावाची गोष्ट पण आहे. आता तू मला कायदा आणि कानून शिकवणार? हा, तू चले, काय बघतेस माझ्या थोबाडाकडे? चल. तुम्ही वा ना पुढे. आगत चल. इथं नवीन राहायला आले, शिस्तीत राहा. समझने वाले को इशारा काफी है. रुजुता, सिद्धेश, अरे काय हे, एवढी गिफ्ट्स? तुझ्यासाठी आणली. माझ्यासाठी? का, काही स्पेशल आहे? नाही म्हणजे माझा बर्थडे नाहीये किंवा आपली अॅनिव्हर्सरी पण नाहीये, मग काय आहे एवढं? एक गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? अगं, कंपनीने मला इंटरनॅशनल ट्रेड फेअर साठी डेलिगेट म्हणून पाठवायचं ठरवलंय. ओ वाव, दॅट्स ग्रेट. तब्बल 1 महिन्याची फॉरेन टूर आहे. हे खरंच छान होईल ना? तेवढाच आपल्याला पण चेंज. नाही सॉरी, फक्त मला एकट्याला जावं लागणार आहे. म्हणजे? अगं, ऑफिशियल टूर आहे. माझ्याबरोबर माझे काही कलिग्स असतील. ही काय आपली पॅकेज टूर नाही आहे. ओ, किती दिवसांची टूर आहे? तब्बल 1 महिन्याची टूर आहे. रुजू, काय झालं? एवढी गंभीर का झालीस? 1 महिना? हो, अनेक देशात जावं लागणार आहे. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, जर्मनी. काय झालं? तुला आनंद नाही झाला? हा, नाही झाला ना, खूप आनंद झालाय मला. चल आपण जेवायला बसूया. रुजू, अशी नर्वस का झालीस? सिद्धेश, अरे तू 1 महिन्यासाठी एवढा लांब नको जाऊस ना. मला इकडे खूप भीती वाटते रे. मी एकटी कशी राहणार? मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील. हे बघ, आपण एक काम करू, पनवेलला जाऊन आईशी डिस्कस करू. तू 1 महिनाभर आई अण्णाकडे जाऊन राहा, ठीक आहे?
काय झालं? नो रिस्पॉन्स. सिद्धेश, तू ही वर्ल्ड टूर कॅन्सल कर ना प्लीज. अरे आपण अजून इकडे नीट सेटल पण नाही झालेलो. अरे आता अजून काय सेटल व्हायचंय? छान तर चाललंय सगळं, आणि तुझ्या एकटेपणावर आपण सोल्युशन काढतोय ना. आणि अजून बराच वेळ आहे त्या टूरसाठी. ए रुजू, काय वेडेपणा आहे? हस ना. मलाही कळू दे की तुला आनंद झालाय. अरे यावेळेला कोण आलं असेल? मी बघतो. नाही थांब, तू फ्रेश हो, मीच बघते. काय ग, कोण होतं? नाही अरे, कोणीच नाही. काय सोसायटी आहे? बेल वाजवतात आणि पळून जातात. सिद्धेश, तू ही वर्ल्ड टूर कॅन्सल कर प्लीज. संसार माझा वेगळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे हे काय? हे बघ, मॅडमने या फाईल्स पाठवल्यात. याच्यात काही कागदपत्र आहेत, त्याच्यावर तुझ्या सह्या हव्यात आणि चेक्स पण आहेत. मॅडमना लगेच हवंय सगळं साईन करून. ओ गॉड. का, काय झालं? अरे मला आज जरा लवकर निघायचं होतं रे. जरा पनवेलला जायचं होतं आई अण्णांना भेटायला. काही खास? पुढल्या महिन्यात मॅडम मला फॉरेन टूरवर पाठवत आहेत ना, तर रुजू त्या टेन्शनमध्ये आली आहे. का? ती म्हणते मी 1 महिनाभर एकटी नाही राहणार. हो. म्हणून मग पनवेलला जाऊन आई अण्णांना भेटायचंय. आईला रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या गैरहजेरीत रुजुताला सांभाळून घे. आई ऐकेल? बघतो, प्रयत्न करतो, हातापाया पडतो. लग्न आधी कधी हातापाया पडला होतास का? खरंय रे. बायका पुरुषांच्या आयुष्यात किती बदल घडवून आणतात ना, म्हणजे पुरुषांना गुडघे टेकायलाच लावतात. खरंच आज तीच पाळी आली. आता संध्याकाळी आई पुढे जाऊन गुडघेच टेकायचे आहेत मला. तिला रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या गैरहजेरीत एकतर तू रुजुताकडे जाऊन राहा किंवा रुजुताला इथे येऊन राहण्याची परवानगी दे. पण मी काय म्हणतो, रुजुता वहिनी एकट्या का नाही राहत? अगदीच नाईलाज झाला तर राहील बिचारी, पण मलाच ते रिस्क घ्यायचं नाही. रिस्क? हो रे, हल्ली ना कोणाचा भरोसा राहिला नाही. आपण रोज पेपरमध्ये वाचत असतो, काही ना काहीतरी घडत असतं. बायकांकडे बघण्याची लोकांची दृष्टीच बदलली आहे. पाप पुण्य या सगळ्या संकल्पना आता आउटडेटेड झालेल्या. पूर्वी कसं परस्त्री ही माते समान होती, आता ती कांते समान वाटू लागली. असं काही नसतं रे. हे बघ, शेजार पाजार चांगला असेल ना तर बायकांना काही रिस्क नसते, खूप सुरक्षित असतात त्या. हो, पण शेजारी पाजारी चांगले आहेत हे कसं कळणार? कधीतरी शेजाऱ्यांपैकीच कोणीतरी बदमाश निघतो. त्यामुळे बायकोला एकटी दुकटी ठेवून कुठेही जायची सोय राहिली नाही आता. काय रे, मी चेष्टा करतोय का हसायला? नाही नाही नाही, अरे एक भलतीच कल्पना माझ्या डोक्यात आली होती आता. कसली? नवरा फॉरेन टूरवर वगैरे जात असताना बायकोला टेम्पररी डिवोर्स जर देता आला असता तर किती बरं झालं असतं ना. हो, मग बायकोनेही टेम्पररी लग्न केलं असतं आणि मग नवरा फॉरेन वरून आल्यावर त्याला आढळलं असतं अरे आपण बाप होणार आहोत. हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. भिडे, तुझं डोकं कधी कसं चालेल ना सांगता येत नाही. बरं आता जरा गप्प राहा, मी ही सगळी कामं निपटवून टाकतो. अरे काम को मारो गोली. हे बघ, मॅडम ना काय सांगायचं ते मी बघून घेतो. या सह्या उद्या होऊन सुद्धा चालणार आहेत ना? नको, ऑफिसची कामं पेंडिंग ठेवून मला माझी पर्सनल कामं करायची नाहीये. ते माझ्या स्वभावात बसत नाही. ओके, पण मी जरा रुजुताला फोन करून घेतो. हा बोल सेठ. रुजुता, हाय. काय चाललंय? काही नाही रे, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. इतक्या लवकर? लवकर काय, 3-3:30 झालेत आता. हे बघ, मी संध्याकाळी पनवेलला जाणार आहे. कशासाठी? आईला रिक्वेस्ट करायची आहे. कसली रिक्वेस्ट?
पुढल्या महिन्यात मी फॉरेन टूरवर जाणार आहे, तर जरा तिला रिक्वेस्ट करून बघतो की एकतर त्या पिरियडमध्ये तिने तुझ्याकडे येऊन राहावं किंवा तुला तिच्याकडे राहायची परवानगी द्यावी. नको रे, कशाला उगाच जातोस. त्यात परत आई नीट वागल्या तर ठीक आहे, नाही तर तर कशीही वागू देत, तिला एक विनंती तर करून बघतो. बरं ठीक आहे, बघ प्रयत्न करून. आणि तसंही मी ठरवलं होतं की आज मम्मीकडे जाईन म्हणून, पण नको, आज तू नको जाऊस. आज मला जरा माझ्या मातोश्रींना साकडं घालू दे. ती जर नाही म्हणाली तर मग तुझ्या आईला नवस बोलू. बरं ठीक आहे. मी तुला नंतर फोन करेन. आणि हो, माझ्यासाठी जेवण ठेवू नकोस. आई मला जेवल्याशिवाय पाठवणार नाही. ओके? हो, पण तरी मी थोडंसं ठेवेन काहीतरी. उपाशी नको राहूस तू. बरं चल, मी ठेवते. काम अर्धवट ठेवलंय. हा प्लीज, चल बाय. बरोबर रुजुता. काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झालं समाधान? चल आता मी ठेवते. तू ऑफिसची कामं कर आणि मलाही जरा कामं करू देत. आणि हो, ऐक ना, आईंना सांगा मी आठवण काढली म्हणून. हा ओके ओके. चल चल चल, ठेवते मी आता. बाय. माझी तुला अशी एक विनंती होती की 1 महिनाभर एकतर तू तरी आमच्याकडे येऊन राहावंस किंवा रुजुताला तरी इथे येऊन राहायची परवानगी द्यावीस. मी 1 महिनाभर त्या मुलीला नाही सहन करू शकणार. अगं आई, रुजुता चांगली मुलगी आहे. काही नको. ज्या पोरीनं माझं घर तोडलं त्या मुलीला मी वाऱ्यालाही उभं राहू देणार नाही माझ्या. सोनालीला तू जी काय मदत केलीस ना, त्याबद्दल मनापासून लाख लाख शुक्रिया. काय मस्त. वाह.